आता विवाह सोहळ्यात पण बरेचसे बदल झाले आहेत. काही ठिकाणी आदल्या दिवशी हळदी असते, त्या अगोदर साखरपुड्याचा कार्यक्रम होतो. तर काही ठिकाणी सकाळी साखरपुडा, नंतर हळदी, परत सप्तपदी आणि मुख्य विवाह सोहळा पार पडतो. आता जे लग्नविधी वगैरेचे पार पाडतात ते देवबाप्पा यांनी आता सप्तपदी हा नवीन प्रकार विवाह समारंभात आणला आहे. या ह्याच्यात वर आणि वधूंवर मंगळाष्टकाचं पार पडतात आणि त्यांच्यावर अक्षताही टाकल्या जातात आणि त्यानंतर सप्तपदी होते. हा प्रकार त्यानंतर मग ज्यावेळेचा लग्न मुहूर्त त्या पत्रिकेवर असतो त्यावेळेला परत एकदा विवाह सोहळा पार पडतो. हे बदल तसं जगात बदल घडत आहेत, तसं विवाह समारंभात पण बदल घडत आहेत. जगात बदल ही जगाची नैसर्गिक प्रक्रिया आहे आणि त्या प्रक्रियेचा हाही एक भाग बनला असावा असं वाटतं.